या ठिकाणी अमोल मिटकरी सुद्धा आहेत. फक्त राजकीय नेता म्हणून नाही तर अजित पवारांचा प्रेमी, दादा प्रेमी म्हणून खरं तर नेहमी अमोल मिटकरी यांना ओळखलं जातं. त्यांच्याशी संपर्क करत असताना आपण पाहत आहोत त्यांना खरं तर अश्रू अनावर होत नाहीयेत. पण अमोल दादा, एक छोटी प्रतिक्रिया. आज आपला दादा आपल्याला सोडून गेलेला आहे. देव जर शिल्लक असेल, देव नावाचा माणूस, तर माझ्या सगळ्या कुटुंबाचं त्यानं आयुष्य घ्यावं. माझ्या लेकरा बाळाचं, माझं, माझ्या बायकोचं, माझ्या घरात जिवंत जेवढे असतील तेवढ्याच घ्यावं. माझा दादा परत आला वापस. तुमचं राजकारण जेव्हापासून सुरू झालेलं आहे, फक्त राष्ट्रवादीचा नेता म्हणून नाही, दादा प्रेमी म्हणून नेहमी तुमच्याकडे बघितलं गेलं. अरे मला दादाने राजकीय जन्म दिले. कपडा सुद्धा अजित दादाचा आहे माझ्या अंगात. हा कपडा, हे पण आणि सगळं काही ते देव माणसाचं आहे माझ्याजवळ. माझ्याजवळ रुपाली माझं काही नव्हतं. माझे लेकर मला शिकतात. आज 10वी मध्ये माझी मुलगी आहे. चांगल्या शाळेत शिकू शकलो फक्त दादामुळं. मला विश्वास नाही देव नावाच्या वस्तूवर. तो असता दादाला नसता गेला. मग अख्खा कुटुंबाचं आयुष्य घ्यावं त्याने जिथं कुठं असेल. आता माझ्या जीवनात तरी काय राहिलं. राजकीय जन्म दिला त्या माणसाने मला. राजकीय जन्म दिला रुपाली. मी तुमच्या सगळ्या पत्रकारांना, तुम्ही मला आजपर्यंत टीव्हीवर मोठं केलं याच्या मागे सुद्धा माझी दादाचा, माझा दादा होता. आता जगण्यात तरी काय. आम्ही पॉलिटिकल करिअर संपलं आमचं आणि आम्हाला राजकारण करायचं पण नाही. आता कोणी नाही आमचं मुंबईत, दिल्लीत आता कोणी नाही. आपण या ठिकाणी बघतो खरं तर प्रत्येकच व्यक्तीला या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाला त्यांच्या भावना अनावर झालेल्या आहेत, अश्रू अनावर झालेले आहेत. पण